कैसे धुआं है? जलने का धुआं आया? नहीं। हाँ तो अभी आया वही गुड मॉर्निंग। आणि आज डे 3 आहे आपला मुंबईतला। जे का आपण आपल्या कामासाठी आलो होतो ते आपलं काम झालं आहे आणि आता आपण परत आपल्या रिटर्न जर्नीला चाललो आहे। आपलं घर इकडून तरी 500 किलोमीटर आहे आणि आता वाजले किती? 8:15 आणि आता 8:15 वाजले आहेत। आपल्याला तरी पोचायला संध्याकाळी 7 वाजतील। जाम ट्रॅफिक आहे थोडंसं, तर बघू। पहिलं आपलं झोप येत आहे। तर 1.5 तास ट्रॅफिकमधून आता शेवटी आपण अतल सेटूवरती पोचलो आहे आणि व्ह्यू बघायचा होता, दाखवायचा पण होता, पण आज खूपच पाऊस आहे। तर बघूया आता पुढे काय होणार ते। AG 0991 तर आपला फास्टॅग कार वाजता हरवलेला, आपलं ब्लॅकेट टाकलं तिथे, तर ते पण पास झालं आहे। पास करून घेतला आता बस तिकडून नंबर टाकून तर 2 तासाच्या स्ट्रगल नंतर ट्रॅफिकमधून आता आपण पनवेलला पोचलो आहे आणि आता आपल्या ओल्ड मुंबई हायवे लागला आहे। आतापर्यंतचा रोड तर एकदम चांगला होता, पुढचा माहीत नाही, कारण आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्ही रात्री झोपलेलो। आपण ते येताना रोड खराब होता। आता बघूया। ते आमच्यासोबत एक बारीक विषय झाला आहे। आमच्या उभ्या गाडीला एक रिक्षावाला येऊन ठोकला आहे, दाखवतो। डॅश कॅमेरा रेकॉर्ड झाला आहे, नको नको पहिलाच नको, तर ही अपलोड करणार क्लिप पाठवतो, व्हिडिओच्याच अपलोड करतो। ती क्लिप मी काढून घेतो आणि थोडीशी छोटीशी क्लिप मी जॉईन करेन याच्यात। आमचं तर मोठं नुकसान नसतं आणि भांडून मग उपयोग नव्हता। साठी कारची क्वालिटी तर आमच्याकडला स्क्रॅच नाही आला आता। तर आता वाजले 9, 9:15 वाजले आणि आता आपण एक छोट्या कॉफी ब्रेकसाठी थांबलो इकडे। तर पटकन कॉफी पिऊया, नाश्ता करूया बारीकसा आणि पिऊया, कारण आधीच आपण ट्रॅफिकमध्ये 2 तास लेट आहे। तर आपला नाश्ता आता आला आहे आणि मागवला डोसा, माझी पावभाजी। फक्त पावभाजी खाऊन काय गडबड झाली नाही पाहिजे। पावसाचे दिवस आहे, पावसाचे दिवस आहे नदीत आणि पावभाजी तिखट वाटते। तर पटकन नाश्ता करून घेऊया, कारण अजून आपलं घर 10 तास दाखवतं आहे आणि आपल्याला आज वाटतं लेट होणार आहे। रात्री आम्हाला घरी जेवायचं आहे, रात्री आपल्या घरी जेवायचं आहे। तर बघूया। आणि पुढची रोडची कंडिशन एकदम खराब आहे, मी झोपलेलो पण हा गाडी झालो। तर आपला आता नाश्ता करून झाला आहे आणि निघूया आपण आता। आज एक बरं आहे, आज एक ऊन नाही आहे, वातावरण पण छान मस्त झालं आहे, एकदम प्लेझंट वातावरण आहे। बारीक बारीक पाऊस पण पडतो आहे। ही आपली कार। तर बघू आजचा दिवस कसा होता ते। आपल्याला 2 तास लेट झाला आहे। आपल्या एसीची कॉईल झाली आणि त्यातून एसीतून फुल धूर येतो आहे। आपण इथे एक छोटा गॅरेज भेटला आहे, त्या गॅरेजवर दाखवतो आहे। कैसे धुआं है? जलने का धुआं आया? नहीं। हाँ तो अभी आया वही 2 तास लेट झाला आहे, एक सीटनं दूर आला आहे आणि आपला ड्रायव्हर दिल्लीत जाऊन आला। ड्रायव्हर पण 2 तास झोपला, दूर खाऊन झोपला। दिल्ली ड्रायव्हरला दूर खाऊन झोप आली। आता आपल्या घरामध्ये AC न लावता जायला हवं, फक्त फॅन लावून। बघूया आता काय ऑप्शन तर नाही। आता आपलं खूप लेट होणार आहे। रोड पण काय आहे, मध्ये चांगला आहे, नंतर एक छोटासा पॅच येतो तो खराब आहे। बघू आता। आपण आता इकडे निघतोय, पण एक विषय झाला आहे। आता आपली गाडी नॉन AC झाली आहे। आपल्या घरामध्ये विदाऊट AC जायला हवं, विदाउट फॅन, विदाउट AC, विदाउट फॅन, विदाउट AC। रस्ता चांगला होता रस्ता, आणि रस्ता एवढा खराब आहे ना, इकडून चिपळूण 100 किलोमीटर आहे आणि आता एकदम मस्त रोड आला आहे। आणि ड्रायव्हर आमच्या गाडी चालवतोय,
AC आमचा ड्रायव्हर घुसमटलाय. ड्रायव्हर घुसमटला आहे. एसीची आमच्या गाठ बसली. एसीची कॉईल झाली आहे, धूर येतोय आणि एवढा खान वास येतोय ना की आता आमची गाडी नॉन एसी झाली आहे. नाही पडलं. दुसरी गाडी फायनली त्या काकांची मदत करून झाली आणि आता वाजले आहेत 2:30 आणि आपण इकडे हॉटेल मराठा इकडे जेवायला थांबलोय. खूप लेट झाला आहे, सकाळी 7ला निघालोय. आपलं जेवण आलंय तर आपण घेतले थाळी, त्यांनी पण घेतले थाळी. तर पटकन जेवूया कारण आता 3 वाजले आहेत. नाही म्हणता या स्पीडने गेलो तर रात्री 11 वाजणार आहेत. आम्हाला वाटलं आम्ही 1 वाजता घरी पोचू, पण असं काय झालं नाही. AC झाला. बघूया आता. तर आपलं आता जेवण झालं आहे. आपल्या मागे आहे हॉटेल मराठा. त्याने आपला कॅमेरा बघितला आणि आपल्याला सबस्क्राईब केलं आहे. त्यामुळे आपला 1 सबस्क्राईब वाढला आहे आणि 163 सबस्क्राईब झाले. आता 1 मिलियनला आता जरा 9,99,987 बाकी आहेत. काय रे 1 मिलियन व्हायला. सबस्क्राईब केला म्हणून मला मेचं जेवण मस्त होतं. अनलिमिटेड 220 रुपये. बाय. आपण आता चिपळूणला पोचलोय. आपण 1 नंबर वेदर 1 नंबर झाला आहे. घाटात पुन्हा दुःखच दुःख आहे. तर जेवण झाल्यानंतर मी जरा 1-2 तास झोप काढली आणि आता आपण आपलं राजापूरला पोचलो आहे. पाऊस एवढा आहे की पूर्ण फॉग झालं आहे. सकाळी 6:30ला निघालो आहे. वाजले आता परत 6:30 वाजले आहेत. एक तर एवढा उशीर तरी झाला नव्हता, एवढा उशीर आज झाला आहे. काय ड्रायव्हर एक्सपर्ट असून काय फायदा झाला नाही आमचा. आम्ही खूप ब्रेक घेतले, एका काकाला मदत केली त्यामुळे उशीर झाला आम्हाला.